मित्रांनो, ज्या लोकांना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज कळलेच नाहीत, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा भाव कळलेला नाही, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांना गाथेमध्ये काय सांगायचं आहे हे कळलेलं नाही, असे लोक मित्रांनो, मी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा संदेश सांगत आहे म्हणून या लोकांची झोप उडालेली आहे. मित्रांनो, माझा लढा हा कोणाच्याही विरोधामध्ये नाही. माझा लढा हा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे विचार ॲज इट इज जसे आहेत तसे समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत. सध्या काय झालं आहे, ज्यांच्यावर ही जिम्मेदारी आहे, वारकरी संप्रदायातीलच अनेक 90% कीर्तनकार मित्रांनो जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या खऱ्या विचारांचं पालन तर दूर सोडा, परंतु ते विचार सुद्धा सांगण्याचं काम करत नाहीत. आणि त्यामुळे मित्रांनो ही एक खूप मोठी जिम्मेदारी आहे आणि ती जिम्मेदारी आपल्याला सर्वांना मिळून पार पाडावी लागेल. मित्रांनो, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांसारखा संत ज्यांची तुलना जगामध्ये कोणासोबतही होऊ शकत नाही, इतके मोठे विद्वान, इतके मोठे संत ज्यांची चर्चा संपूर्ण जगामध्ये व्हायला पाहिजे. केवळ महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, संपूर्ण जगाने त्यांच्या तत्वज्ञानाचा स्वीकार करावा, संपूर्ण मानव जातीने त्यांचा स्वीकार करावा. कोणीही त्यांचं तत्वज्ञान जगामध्ये नाकारू शकत नाही. इतकं प्रभावी तत्वज्ञान पूर्णपणे गढूळ करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. आणि हा मला म्हणत आहे की तुला अभंगाचा अर्थ लावता येत नाही. आता मित्रांनो, याच्यासाठी फक्त 4-2 अभंग सांगतो. माझ्याकडे असे शेकडो अभंग आहेत जे स्वतः जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहेत. या 4-2 अभंगाचा आता यानेच अर्थ सांगावा, मी सांगत नाही. महारासी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, तया प्रायश्चित देह त्याग करिता नाही. नातळे चांडाळ त्याचा अंतरी विटाळ, ज्याचा संग चित्ती तुका म्हणे तो त्या याती. शूद्रवंशी जन्मलो म्हणून दंबे मोकलिलो, घोकाया अक्षर मज नाही अधिकार, सर्व भावे दीन तुका म्हणे यातीहीन. भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी केली आपणच जीवी, नैवेद्याचा आळ वेच ठाकणी सकळ, तुका म्हणे जड मज न राखावे दगड. काळ तोंडा सुना भलते चोरुनी करी जना, धिग त्याचे साधूपण विटाळुनी वर्ते मन, मंत्र ऐसे घोकी वश व्हावे जेने लोकी. टिळा टोपी घालून या माळा, म्हणते आम्ही साधू, दया धर्म चित्ती नाही ते जाणावे भोंदू. कलियुगी घरोघरी संत झाले फार, वितभर पोटासाठी हिंडती दारोदार. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, माळ घालू नये गळा, भुका लावू नये भाळा, तटावर्षवासी दाना, त्रन मागू नये जाना, तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करून या म्हणती साधू, अंगा लावून राख, डोळे झाकूनी करती पाप, दावूनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोळा, तुका म्हणे सांगू किती जळो तयांची महंती. कपट काही एक नेणे भुलवायचे लोक, दाऊ नेणे जडीबुटी, चमत्कार उठाउटी, नाही वेताळ प्रसंग काही सांगू खानाखून, नाही जाळीत बनदी उदो म्हणून आनंदी, नाही हलवीत माळा, भोवती मिळवूनी गबाळा. एक करीती गुरु गुरु, भोवती भारू शिष्यांचा, पूस नाही पायचारी, मनुष्य परी कुत्रीती, परस्त्री मद्यपान पेंडखान माजविले, तुका म्हणे निर्भर चित्ती अधोगती जावया. गुरु शिष्यपण हे तो अधम लक्षण, भूती नारायण खरा आप तैसाची दुसरा, नव्हे गुरुदास्य संसारिया, वैराग्य तरी भेने कापे विषया, तैसे नाम नव्हे पंढरीराया, जया सायास न लगती. मित्रांनो, असे अनेक अभंग आहेत. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेचा जर सूक्ष्मपणे अभ्यास केला तर जवळपास 75% अभंग हे या पद्धतीचे आहेत. एकंदर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेचं जर सार काढलं तर मित्रांनो, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेचं सार आहे की समाजाला लुटणारी जी पुरोहितशाही आहे आणि भोंदूगिरी आहे, हे दोघं जण एकमेकांच्या हातामध्ये हात घालून नांदत आहेत. आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांना हे शोषण, देवाच्या धर्माच्या नावावरचं शोषण पाहवत नाही. आणि त्या विरोधात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी लढा पुकारलेला आहे. आणि हा लढा उभारताना त्यांनी कोणत्याही एका जातीच्या विरोधामध्ये हा लढा उभा केला नाही. मित्रांनो, कोणाला तरी शिष्य करून घेणं हे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या तत्वामध्ये बसत नसताना सुद्धा ज्यांना त्यांनी अनुग्रह दिला त्या संत बहिणाही ब्राह्मण होत्या. आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे जे 14 टाळकरी होते त्यातील 50% टाळकरी हे ब्राह्मण होते. मित्रांनो, अनेक ब्राह्मण त्यांच्या पाया पडत त्यांना गुरु मानत
म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा लढा हा कोणत्याही जातीच्या विरोधात नव्हता. आणि मित्रांनो, भोंदूगिरी करणारे तर बहुजन समाजातीलच 90% लोक आहेत. त्यामुळे भोंदूगिरी आणि पुरोहितशाही यामध्ये कोणत्याही जातीचा संबंध येत नाही. येथे संबंध येतो देवाच्या धर्माच्या नावावर शोषण करणारा वर्ग. हा वर्ग आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेवर या वर्गाने पूर्णपणे आवरण घातलेलं आहे आणि समाजामध्ये पूर्णपणे एक चुकीचा संदेश घेऊन या लोकांचं वर्चस्व आज देवा धर्माच्या नावाखाली निर्माण झालेलं आहे. अर्थात ते करण्यात आलेलं आहे. आणि आज एवढी परिस्थिती झाली आहे निर्माण की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगितला तरी सुद्धा मित्रांनो या लोकांचं पित्त खवळून उठत आहे. म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर गाथेवर अघोषित बंदी आणलेली आहे आणि यामध्ये या भोंदूंचा आणि या पुरोहितशाहीचा मोठा हात आहे. हे तेच लोक आहेत मित्रांनो ज्या वेळेस अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजावर स्वारी करून आला होता त्यावेळेस अफजल खानाचा विजय व्हावा म्हणून कोटी चंडी यज्ञ घालणारे हे लोक होते. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या बाजूने संत बहिणाई होत्या, ब्राह्मण होत्या, तुकाराम महाराजांच्या बाजूने होत्या. त्यांचे 50% टाळकरी ब्राह्मण होते, तुकाराम महाराजांच्या बाजूने होते. मंबाजी बुवा ब्राह्मण होता, त्यांच्या विरोधात होता. आणि गावचा पाटील ब्राह्मण नव्हता पण तुकाराम महाराजांच्या विरोधामध्ये होता. म्हणजे मित्रांनो येथे जातीचा संबंध नाही. आणि अफजल खानाच्या बाजूने लढणारे मंबाजीराव भोसले, झुंजारराव घाटगे सारखे मातब्बर सरदार मराठा होते. काही लोक जे विनाकारण ब्राह्मणांना टार्गेट करतात ते सुद्धा अत्यंत चुकीचं आहे. ही विचारांची लढाई आहे, ही शोषणाची लढाई आहे. हे जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत मित्रांनो ही लढाई आपल्याला लढता येणार नाही. आणि जो कोण याच्यासारखे दीडदमडीचे मला सांगत आहे की तुला तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ कळत नाही, या लोकांना भीक घालणारे आम्ही नाहीत. याने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या मी विचारलेल्या अभंगांचा अर्थ सांगावा असे शेकडो अभंग आहेत. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.